त्याचं नाव आहे आमरकंद। आमरकंद हा मणक्याच्या गॅपसाठी, मणक्याचे प्रॉब्लेम, मणक्यातील गादी कमी होणे, मणक्याची झीज होणे ह्यासाठी वापरतात। याचा वापर कसा करतात तो सुद्धा आज तुम्हाला मी दाखवणार आहे। नमस्कार, माझं नाव शरद बोराडे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आज तुम्ही इकडे बघताय हे माळशेज परिसरातला निसर्गरम्य परिसर आहे। इथे जवळपास फिरून मी तुम्हाला काही औषधी वनस्पतीचं माहिती देणार आहे। ह्या वनस्पती काय काम करतात त्याची दीर्घ माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। तुम्ही माझ्यासोबत इकडे येऊ शकता आणि तुम्ही लाईव्ह दर्शन त्याचं घ्या। पुरातन काळापासून निसर्गाच्या सानिध्यात ज्या वनस्पती उगवतात त्या किती उपयोगी आहेत, त्या निसर्गामध्ये पावसाळ्यामध्ये कशा दिसतात, कशा प्रकारे त्यांचं काम आहे, आज तुम्हाला मी प्रदीर्घ माहिती त्याच्याबद्दल देणार आहे। त्याचे निसर्गातले फोटो मी तुम्हाला आज दाखवणार आहे। ही वनस्पती दिसते कशी, त्याची मुळं कशी असतात, आज त्याची माहिती घ्या। निसर्गप्रेमींना, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होईल। तुम्हाला आमरकंद नावाची लाईव्ह वनस्पती इथे दाखवत आहे। हे पहा, आमरकंद नावाच्या वनस्पती, त्याची मुळं कशी असतात, त्याची पानं कशी असतात आणि आमरकंद वनस्पती ही काय काम करते, आज मी तुम्हाला खूप माहिती त्याची देणार आहे। तर ह्या वनस्पतीला अशा प्रकारची फुलं येतात, अशा प्रकारची त्याची पानं आहेत आणि इकडे बघा, शंखाच्या आकाराचं ज्याचं मूळ आहे त्याचं नाव आहे आमरकंद। आमरकंद हा मणक्याच्या गॅपसाठी, मणक्याचे प्रॉब्लेम, मणक्यातील गादी कमी होणे, मणक्याची झीज होणे ह्यासाठी वापरतात। याचा वापर कसा करतात तो सुद्धा आज तुम्हाला मी दाखवणार आहे। आमरकंदाचे हा शंखासारखा जो कंद दिसतो त्याला असा काप घेतात सुरीनी, तो खलबत्त्यामध्ये त्याचा ठेचतात, दुधामध्ये उकळतात आणि उकळलेलं जर दूध पिणार तुम्ही तर मणक्याचे प्रॉब्लेम, मणक्याची गादी नवनिर्माण होते, हातापायाला मुंग्या येणे बंद होतं, तसेच मणक्याची झीज भरून निघते। अशा प्रकारे हा आमरकंद काम करतो। आज निसर्गामध्ये तुम्हाला हे दाखवताना खूप आनंद होतो। मी BSc बॉटनी आहे, मला बॉटनीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणून ही सर्व माहिती तुमच्यासमोर मी ठेवत आहे। मी खास पर्यटनासाठी इथं आलेलो आहे आणि मला काही वनस्पती इथे दिसल्या तर मी तुम्हाला लाईव्ह त्यांचं दर्शन देतो। आमरकंद याचं नाव आमरकंद का पडलं, जर हा कंद तुम्ही घरी ठेवला तरी 6 महिन्यांनी जरी बघितला तरी हा त्याच प्रकारे दिसतो आमरकंद, म्हणून याला आमरकंद नाव आहे। मणक्याची गादी, मणक्याचे प्रॉब्लेम, हाताला पायाला मुंग्या येणे, बधीरपणा, मणक्याचं ऑपरेशन जर सांगितलं असेल तर काही जर्जर आजारी आहेत मणक्यासाठी, त्यांनी थोडंसं थांबा आणि ह्या निसर्गाचा तुम्ही फायदा घ्या। आमरकंद जर तुम्हाला कुठं आढळले तर त्याचा काप घेतात, ठेचतात, दुधामध्ये उकळतात आणि जे उकळलेलं दूध आहे ते जर पिलं ते मणक्याचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। दोन मणक्यांमधली गादी नवनिर्माण होते, मणक्यांची झीज भरून निघते, गुडघ्यांमधले कार्टिलेज परत नवनिर्माण तयार करायची ताकद ह्या आमरकंदामध्ये आहे। निसर्गप्रेमींना माझा संदेश आहे, ह्या औषधी वनस्पतीचं जतन करा, संकलन करा आणि याचा वापर करा। मणक्याच्या गॅपसाठी याचा खूप म्हणजे खूप उपयोग होतो। ते कसं करायचे तुम्हाला ह्या अगोदर मी सांगितलेलं आहे। जे या मणक्याच्या आजाराने जर्जर आजारी आहेत त्यांनी अगदी काळजीपूर्वक त्याचा लाभ घेतला पाहिजे। आणि जर तुम्हाला अधिक माहिती याची जर पाहिजे असेल तर माझा संपर्क नंबर आहे 96 048 75 079। ह्या संपर्क नंबरवरती जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला मी अधिक माहिती त्याची देऊ शकेल। धन्यवाद।